तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आता आम्ही सगळेजण निघालो मासे पकडायला पर्यावरती. आणि ही आहे माझी छोटी बहीण. ए ए ए ए ए ए ए ए ए तर हे आले नागपूर वरून मामाच्या गावाला. ए चू चल ना, हे बोलावं जातलं. शिव, अनन्या, उत्कर्ष, मनस्वी, भाई, अनिकेत दादा, सुहासन्ना. आत्ता पण जा, परत परत ये, परत एंट्री घेतो. जा 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 चू जा, फक्त इथून खाली दाखव जास बस. अरे हे येतात की नाही कोणाचे? सोशल मीडिया ऍडिक्ट. ए इकडे या, ब्रिजवर थांबू नका. पुरातत्व काळातला ब्रिज आहे तो. हा अशा कपड्यांमध्ये येणार मासे पकडायला. माउंटेन ड्यू दर के आगे जीते. भाई घाबरला, भाई घाबरला. येऊ दे ना. आशिषांना, हा ईशांत, आरुष, अमितांना, आशिषांना, सुहासांना, सेलिब्रिटी, रेड कार्पेट सेलिब्रिटी, युवा अध्यक्ष प्रतीक जाधव, पोलीस पाटील संतोष जाधव, कमॉन कमॉन. आणि हा आमचा माधवांना. तर असे आम्ही एवढे जण आहेत मासे पकडायला. राज आणि दादा गेलेत उंडगायला. त्यांच्या हातात गाडी भेटली की ते फिरत बसतात. तर प्लॅन झालेला आहे कॅन्सल, कारण की पाणी अजून तेवढं साफ नव्हतं. सगळी शेवाळ आणि सगळं पाण्यात होती, म्हणून मग कोण अण्णा आणि कोणी उतरले नाही. तर बघू आता पुढचं काय प्लॅनिंग होतं, त्यांचं काय कसं काय आयोजन आहे त्यात दिनचर्या आजची बघूया. आता जाते ब्लॉग अपलोड करायला, कारण की नेटच नाही भेटत आहे. लाईट जाते, लाईट येते, नेटची वायर तुटलेली. प्रत्येकाकडे जायचं आता ब्लॉग्स अपलोड करायला. तर बघू आज काय होते कसं काय ते. तर डायरेक्ट सकाळनंतर आत्ता आपली भेट होते आणि आत्ता चालू आहे पार्टीची तयारी. सगळ्यांची घरगुती माणसं आहेत आमची नळे घरानं. तर आम्ही मेंबर काढले आमच्या घरातले. जॉईंट फॅमिली आहे आमची. जरी आमची सेपरेट घरं असली पण ती एक जॉईंट फॅमिलीच आहे. आणि आम्ही फक्त मोजत गेलो तर 80 ते 90 माणसं आमची जमली. तर आता त्यांची एकत्रितपणे आता जेवण बनवतोय आम्ही. तर तयारी सगळी चालू आहे. सामानाने आणलं आम्ही. ऐकत नाही बघ, सो भडकून कांदा कापते. बहिणीच्या वाटी एक बहीण घ्या बटाट्याची घ्या. वेफर वेफर वेफर.
अरे ठेव ना तिला, सोड ना खाली खेळायला. काय खेळत ना तू? नाही खेळत ना. तुम्हालाच खेळायची सवय नाही, ती पोरांना कुठे बाहेर खेळायची सवय लागेल. चालेल तुझं आपल्या बाजूने बोलले. आली आहे पार्टीची सुरुवात आणि सगळ्या आता मेन प्लॅन होता की माहेर वाशने म्हणजे ज्या आत्या आहेत त्यांच्यासाठी सगळी ही अरेंजमेंट होती. आणि आमची सगळ्यात मोठी आत्या म्हणजे निलिमा आत्या म्हणजे तिच्याकडे मी जात असतो, तर ती काल येऊन गेली आणि तो बेत चुकला तिच्याकडून खरा. तर त्याचं जरा मनाला वाईट वाटतंय. पण आत्ता ज्या आहेत तृप्ती आत्या, आत्या रेश्मा आत्या, श्वेता आत्या अजून आहेत, त्या बाकीच्या काय आल्या नाही, येऊ शकल्या नाही. तर काय बोलायचं सुचत नाही. तर पार्टीला झाली सुरुवात आणि काय कशी होते मेजवानी बघूया आता आपण. तर चला. आणि सुजा काकी, दीपा काकी, अपर्णा काकी, अंकिता काकी, आई ह्या काम करतायत. माया 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 तिथे नको लावू. अरे एवढं नाही, एवढं पण पाहिजे ना. हे घ्या, याच्यात ठेवायचं. हे गौरे घेऊन जातो सगळं. शेतात कुठे गेली? शेतात ते आम्ही सगळे अरेंजमेंट केली आहे दोघांनी आणि सगळ्यांना कामाला लावलेले आहे. आणि मेन आचार्य म्हणून माझी काहीतरी मला आजच्या जेवणासाठी जे आचार्य म्हणून आपण मागवले ते प्रत्येक जादा आमचे बंधू. आपण याच्यामध्ये मसाला कोणत्या पद्धतीचा वापरणार, कोणत्या कंपनीचा वापरणार सांगा. रेसिपी तुम्हाला मी व्यवस्थित सगळं थोड्या वेळाने दाखवतो पद्धतशीर, ते तुम्ही फक्त व्यवस्थित ऐका. बर. दोन लेबर मागवलेत आपण इथे, हे दोघ जण असे आपल्या कामासाठी अतिशय सुंदर मदत करत आहेत. एकेकाचं मनोगत घेत संघटनेवर आधारित हा आमचा विषय आहे. एकत्र या संघटित आमचा एकच किती हसून काम करते बघा बा आता जबरदस्ती. 500 माणसांसाठी कोशिंबीर बनवण्याचं जे काम करतायत हे उचल बाबा. ते 50 पेप्सी काढले ना, यांना मिळाले 50 नाही मागल्या, 25 दिल्या त्याला देऊ ना. पोरं कुणाची आहेत? भांडी घासायचं.
दुसरा भांडायचं नाही अजून भांडायचं याच्यात तू लाकडं पेपरे गेले याच्यात दुसरी लाव भाऊ मसाला वाटप आणि इकडे बाहेर पोरं राज तर प्रॉब्लेम असा झाला की माझी झाली आहे तब्येत बिघडली आणि ताप आणि येतोय. तर मगाशी अचानक मी झोपायला गेलो मग त्याचं काय सगळं काय शूट करायचं राहून गेलं. मग येऊन जेवलो, गोळ्या घेतल्या आणि आत्ता परत जरा चालतोय बरा वाटावं म्हणून. अण्णांकडे गेलो आणि झोपलो होतो मी. आता जरा बरं वाटतंय. भाई आलाय तर आता दादांसोबत जरा बसूया.